छत्रपती शिवाजी राजांना छत्रपती पदापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ती एकमेव जोडी म्हणजे जिजाऊ मासाहेब आणि शहाजीराजे. कापुरी पुण्यभूमी पवित्र तिथेराज डोळ्यात राजसुभाद्र इंद्राय नमः स्वाहा अग्नये नमः स्वाहा. नमस्कार मित्रांनो, इथून पुढे व्हिडिओचा तिसरा आणि शेवटचा पार्ट सुरू होत आहे आणि ते सर्व मूर्तींना लाईनीत ठेवून अभिषेक घालण्याचं काम चालू आहे. सर्वोषधी स्नानं समर्पयामि. काकदंडिकाय नमः स्वाहा. पुष्पग्रीवाय नमः स्वाहा. हयग्रीवाय नमः स्वाहा. नारायणाय नमः स्वाहा. कोटराक्षै नमः स्वाहा. विद्यायै नमः स्वाहा. विकटलोचनाय नमः स्वाहा. शुष्कोदरे नमः स्वाहा. दलजिह्वाय नमः स्वाहा. स्वर्गहंसराय नमः स्वाहा. वानराननाय नमः स्वाहा. वृक्षाक्षै नमः. ओम दौवारिकाय नमः स्वाहा. ओम सुग्रीवाय नमः स्वाहा. ओम पुष्पदंताय नमः स्वाहा. ओम वरुणाय नमः स्वाहा. ओम शेषाय नमः स्वाहा. ओम पापाय नमः. ओम मित्राय नमः स्वाहा. ओम राजयक्ष्मणे नमः स्वाहा. ओम पृथ्वीधराय नमः स्वाहा. ओम आपवत्साय नमः स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः स्वाहा. ओम अस्तोषणे नमः स्वाहा. ओम गारे नमः स्वाहा. ओम पूतनाय नमः स्वाहा. ओम पापराक्षसे नमः स्वाहा. ओम स्कंदाय नमः स्वाहा. ओम प्रियम्ने नमः स्वाहा. ओम त्र्यंबकाय नमः स्वाहा. ओम पीलिपिच्छाय नमः स्वाहा. ओम इंद्राय नमः स्वाहा. ओम अग्नये नमः स्वाहा. ओम यमाय नमः स्वाहा. ओम निवृत्ते नमः. या गोकुळात श्रीकृष्ण भगवंत आले. इथून ही मथुरा आहे, ही मथुरा आहे. इथून श्रीकृष्ण भगवंत इथपर्यंत आणायचे. मग त्यावेळेस वसुदेवांनी श्रीकृष्ण भगवंतांना समजून घेतलं आणि कुठं आणून ठेवलं.
गोकुळात आणून ठेवलं आणि गोकुळात माझे सद्गुरू सांगायचे, महिला मंडळांना प्रश्न विचारायचे, कांदा कापल्यावर डोळ्याला पाणी किती सालानी येतं? कांदाच कापीत नाही वाटते, लगेच येते. पाट्यावर मिरच्या वाटल्या, ती मिरची हाताला लागली, हाताची आगा किती वर्षांनी होते? लगेच होते. डोळ्यात एखादं पाचाड गेलं, एखादी काडी गेली तर डोळ्यातून खळखणी पाणी किती वर्षांनी येतं? लगेच येतं. मला एवढंच सांगायचंय, व्यावहारिक क्षेत्रातलं उदाहरण आहे. कांदा कापला का पाणी लगेच येते डोळ्याला. हाताला मिरची लावली तर हाताची आग लगेच होते. डोळ्यात एखादं पाचट उडालं तर डोळ्यातून पाणी लगेच येतं. व्यावहारिक सत्तेचा याचा अनुभव लगेच येत असेल तर पारमार्थिक क्षेत्रात अनुभव येणार नाही. मग तो अनुभव येण्यासाठी कोणतं साधन जीवानं वापरलं पाहिजे? नामसंकीर्तन साधन पैसो. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत मथुरेतून गोकुळात आले, गोकुळात आल्यावर दुष्टांना चळकाप सुटला, दुष्टांचा वध केला. अभंगाचं दुसरं चरण रंगनी रंगत सोनं त्यागामध्ये आणि म्हातारपणाचं सोनं नामस्मरणामध्ये. मग हे जीवाला साधता आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी राजांना छत्रपती पदापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ती एकमेव जोडी म्हणजे जिजाऊ मासाहेब आणि शहाजीराजे. आर्थिक भांडवल जर छत्रपती शिवाजी राजांना कोणी पुरवलं असेल तर ते शहाजीराजे. आणि संस्काराची शिदोरी जर छत्रपती शिवाजी राजांपर्यंत कोणी पोहोचवली असेल तर ते जिजाऊ आई साहेब. मग अशा प्रत्येक आईला वाटलं पाहिजे माझा मुलगा सुद्धा, मी त्या दिवशी बोलून गेलो पुण्यतिथीला, बाबा तुमच्या लक्षात असेल का नाही मला माहित नाही. प्रत्येक आईला वाटतं आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, IPS व्हावा, तलाठी व्हावा, तहसीलदार व्हावा, अजून काय काय व्हावा. आणि खानाची कट्यार राजांच्या मस्तकावरून गडपट दगा चालवला, वाघनख्या निघाल्या, खुपसला खानाच्या पोटात. याचाच फायदा घेऊन सय्यद बंडा पुढे आला. सय्यद बंड्याच्या दाट पट्ट्याने छत्रपती शिवाजी राजांचा हातशीर वरच्यावर छाटला जाणार. त्याच वेळेस जीवाभागाच्या दाट पट्ट्याने सय्यद बंडाचा हात वरच्या वर छाटला गेला आणि त्यावेळेस इतिहास फुटला. होता शिवाजी म्हणून वाचला शिवाजी. दोन सेकंदाचा जर उशीर झाला असता तर राजे पाहायला सुद्धा मिळाले. एवढे निष्ठावान कार्यकर्ते छत्रपती शिवाजी राजांनी तयार केले. म्हणून ही सुसंस्काराची शिदोरी आपल्या तरुण पिढीने जोपासणं गरजेचं आहे. फक्त शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात असं नाही.
शिवाजीराजे विचार करत असतील यांच्याकडे जन्माला जावा का नाही. हा 10 दिवस आपल्याकडे गणपती बाप्पा बसायला येतात, गणपती बाप्पा थंडी वाजत असेल काय ना. Bye.